तर रामकृष्ण हरी मंडळी, मी ब्लॉगर सुशांत, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या कधी कधी येणाऱ्या ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो, तो वाघ मग एवढ्या सकाळी कुठं आवरून चाललाय. तो वाघ चाललाय आता गाडी गावाला आलता. वाघानं काही ब्लॉग टाकला नव्हता, आता आठवडाभर झालं. सकाळी गाडी काढून आलो आपण विजापूरच्या शोरूमला, कारण आपल्या मागं लय मोठी पण होते. आपल्या फक्त लिंबू नाही, डायरेक्ट ईड लिंबू फिरवलेला आहे, त्यामुळे काही विषय नाही. आपल्या मागे सारखीच पण होती चालती. मग आपल्या गाडीने थोडंफार लय नाही, थोडंफारच सेन्सर दिलत. त्याचं थोडे काम करून आपण आता निघालोय. वातावरण एक नंबर झालं. वातावरणाचा आनंद घेतात आपण चाललोय. कुठं चाललोय ते तुम्हाला सांगतो. मदुराईला चाललोय. तुम्ही म्हणणार कुठं चाललोय, सांगितलं नाही काय नाही, वरतोंड करून सुटले. तर आता आपण चाललोय मदुराईला, कारण आपलं भरले सोल. त्यानंतर आलतो आपण आलमटी टोलवर. आलमटी टोलवर आपल्या गणराज ग्रुपची गाडी घाट पडली होती. गाडी एक नंबर भावान शायरी लिहिली. शायरी तेवढी आपल्याला आवडली. नाईट मारून आपण आलतो चित्रदुर्गाला. चित्रदुर्गाला येऊन आपल्या मागे सकाळ सकाळी लागली पनवती. आपण कुठे गेलो पनवत नाही असं होत नाही. सकाळ सकाळी झालं आपला टायर पंचर काढला टायर. तर भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. आजचा ब्लॉग आपला बारकाच झालाय आणि आपलं कधी कधी येणार ब्लॉगला तेवढं लाईक करायला विसरू नका. जाता जाता तेवढं लाईक, शेअर आणि फॉलो करून जावा.